दिन सोहळा आज या ठिकाणी कंधारमध्ये व्यंकटेश नगर या ठिकाणी साजरा होत आहे। समर्थ सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून आज व्यंकटेश नगर खाली भादरपुरा त्या ठिकाणी आणि ज्या ज्या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाने जमल राज्यभरात सेवेकऱ्यांच्या मार्फत महाराजांची ही सेवा सुरू आहे। आज या ठिकाणी व्यंकटेश नगरच्या या महाराजांच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये आता 12 वाजता महाराजांच्या जन्माची किंवा प्रकट दिनाचा जी काही आपली सेवा आहे ती महाराजांनी आर्थिक सेवा सुरू केली जाईल। त्यानंतर महाप्रसाद सेवा आयोजित केलेली आहे। देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्वांचं कल्याण व्हावं यासाठी महाराजांच्या छत्रछायेखाली सर्वांनी येऊन सेवा करावी याकरता या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। समर्थ सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून सर्वांनी प्रसादाचा आणि सेवेचा लाभ घ्यावा आणि महाराजांनी आपलं मस्तक नतमस्तक करून आपलं कल्याण साधावं ही विनंती। श्री स्वामी समर्थ। आज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे। कंधार येथील व्यंकटेश नगर येथील स्वामी समर्थ दरबार हे गेली 3-4 महिन्यापासून उपलब्ध झाला आहे। स्वामी समर्थ दरबार येथे आज आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून विविध कार्यक्रम चालू केले आहेत आणि आज रोजी येथे रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केली आहे। तरी जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदानासाठी येथे यावे व लागलीच 12च्या आरती झाल्यानंतर येथे महाप्रसादाचं आयोजन जवळपास 6 ते 7 हजार लोकांचं केलेलं आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी आस्वादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ। आज व्यंकटेश नगर कंधार येथे आपला दरबार सुरू होऊन जवळजवळ 4-5 महिने झाले। तरी आपल्या व्यंकटेश नगर कंधार येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथील महाराजाचा आज प्रकट दिन आहे। योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार माझे बंधन आणि जास्तीत जास्त संख्येनं सर्व भाविक भक्तांनी सेवेकरांनी आरतीसाठी 12 वाजता उपस्थित